नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी. शिंदे गटाला तगडा झटका बसणार. शिंदे गटात आता बंडाची जी काही चिन्ह दिसत आहेत त्याचं जे बैठकीत राडा झालेला आहे, नेमकं काय झालंय आणि शिंदे गट नेमका आता पुढे काय करणार याकडे लक्ष लागलेलं आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सविस्तर बातमीपत्रास सुरुवात करूया. गेल्या काही दिवसापासून महायुतीतील भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांच्यातील जे शीतयुद्ध आहे ते संपत नाही. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आल्यापासून संजय शिरसाट यांच्या विभागाला मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार त्यांनी जाहीररित्या केली होती. त्यानंतर आज संजय गायकवाड यांनी जी मारहाण आमदारांच्या कॅन्टीनमध्ये केली होती त्यामध्ये सुद्धा संजय गायकवाडांची कोणीही बाजू घेतली नाही. उलट संजय गायकवाडांनी चूक केली आणि असं मारहाण करणं चुकीचं आहे असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मीडियासमोर जाहीररित्या सांगितलं. त्यानंतर भाजपाने सुद्धा त्यांची बाजू घेतली नाही. अजित पवार हे चालाख राजकारणी आहेत. जेव्हापासून अर्थमंत्री झाले आहेत तेव्हापासून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्यासाठी घेतले. मात्र शिंदेंच्या आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील सुनील तटकरे यांनी सुद्धा आमच्यावर जी काही टीका केली आहे त्याचं उत्तर आम्ही देऊ असं शिंदे गटातील अलिबागमधील आमदारांनी, कर्जतमधील थोरवे यांनी सुद्धा केली. तसेच तटकरे यांच्यावर खालच्या पातळीवर सुद्धा त्यांनी टीका केली. अजित पवार आणि त्यांचा पक्ष हे राष्ट्रवादी हा देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचा मानला जातो. अजित पवार हे नेहमी विरोधी पक्षावर कधीच टीका करत नाहीत. त्यांनी सुद्धा गेल्या 4-5 दिवसापूर्वी जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा सांगितले की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले ते राजकारणासाठी न आले तर कुटुंबासाठी आले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर टीका कोणीच करू नये. याउलट शिंदे गटाने दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका केली. मात्र अजित पवार हे दोन्ही बंधूंवर कधीही टीका करताना दिसत नाही. आता जे सरकारमध्ये अर्थ खातं हे अजित पवारांकडे असलं तरी एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार फडणवीस यांच्याकडे केली. मात्र फडणवीस यांनी सुद्धा त्याकडे लक्ष न दिल्याने आता शिंदे गटातील आमदार व मंत्री चांगलेच भडकले आहेत. आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला सरकारमध्ये स्थान असून त्याचा काय फायदा, असा सवाल त्यांनी बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला. त्यामुळे आता आमची चूक झाली का तुमच्यासोबत येऊन, असाही प्रश्न काही आमदारांनी केला. ठाकरेंना सोडून आम्ही चूक केली असेल तर आम्ही परत जाऊ का, असं सुद्धा काहींनी म्हटल्याने आता शिंदे गटात मोठी बंडाळी पुढील काही दिवसात होईल असं दिसतं. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्की राज्याचं राजकारण काय होईल याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, अजित पवार आणि भाजपा हेच सत्तेत राहतील की एकनाथ शिंदे यांना सत्तेबाहेर भाजपा काढेल याकडे सुद्धा लक्ष लागलेलं दिसत आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार यांची जे काही मनोमिलनाच्या बातम्या येत आहेत त्यामुळे केंद्रात जर खासदार पाहिजे तर शरद पवार सुद्धा बरोबर आले तरी शासन व केंद्र शासन हे स्थिर राहील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवून शरद पवार यांना एकत्र व अजित पवार यांना एकत्र घेऊन राज्यात आणि देशात भाजप आपली ताकद वाढवू पाहत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे बंडाळी होणार असून पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता आमदार निधी न मिळाल्याची तक्रार करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून व सत्तेतून बाहेर पडतात का याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? गेल्या काही दिवसापासून शिंदेंचे आमदार, मंत्री नाराज आहेत. ते एकनाथ शिंदेंना त्यांनी सोडावं का? तुम्हाला काय वाटतं? त्यांनी एकनाथ शिंदेसोबत जाणं चूक आहे का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.